हाय मित्रांनो, बघा आमच्या गावचा शिमगा कसा गावकरी सगळे मिळून साजरा करू राहिले. तुम्ही बघू शकता. सगळे गावचे लोक एका ठिकाणी जमतात आणि शिमगा सण हा साजरा करतात. होळीची पूजा करू राहिले. आता होळी थोड्या वेळाने ती लावणारच आहेत, पेटवणार आहेत. सगळे लोकांची मस्त पूजा झाली का मग मस्तपैकी ढोल वाजवून त्या होळीच्या गोल फिरतात आणि होळीला निवद कोणी नारळ फोडतं मस्तपैकी. सगळे गावचे माणसं पूजा करतात. तुम्ही बघू शकता. बघा सगळे गावच्या माणसं बाया सगळे आलेले आहेत दिवा घेऊन ओवाळायला. होळी बघा तिला पेटवलेली आहे. तुम्ही बघू शकता आमच्या गावच्या लोक किती सगळे मिळून साजरा करतात होळी. एवढा आनंद येतो का आता काय सांगता सुद्धा येणार नाही, एवढा आनंद होतो. सगळे गावकरी मिळून होळी लावतात, साजरी करतात. सगळे लोक एक ठिकाणी येतात, होळी साजरी करतात. आणि त्या होळीला तांदळाच्या नागलीच्या अशा पापड्या बनवून बांधलेल्या आहेत. त्या एक एक पडतात आणि त्या पापड्या एक एक पडतात आणि विचारले जातात. बघा तुम्ही. आणि थोड्या वेळात होळी पडणार आहे. बघा गावचे सगळे लोक एका ठिकाणी जमलेले आहेत. बघा होळीला कशा पापड्या बांधलेल्या आहेत आणि ते थोड्या वेळ पडणार आहे आणि सगळे लोक त्या पापड्या तोडण्यासाठी धावणार आहेत. थोडी राहिली होळी पडायला. थोडी 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 अशी खाली येऊ राहिली. बघा पापड्या तोडायला, होळी खाली पडल्या का पापड्या तोडायला बघा सगळे लोक जवळ जाऊन राहिलेले आहेत. बघा थोडी 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 चालली पडत आणि आता पडणारच आहे. मग बघा पडाली होळी. तेव्हा लोक सगळे धावले पापड्या तोडायला. प्रत्येक घरचा एक माणूस तर ती पापडी तोडतो आणि घरामध्ये नागलीचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ठेवतात.
बघा कोकणातील कशी होळी साजरी करतात सगळे गावकरी मिळून. तुम्ही बघू शकता. आता लोक ते खापरा आहे त्याचे कोळसा घेऊन सगळे लोकांचे पाया पडून लावतात. अशी होळी साजरी करतात कोकणामध्ये. चला भेटूया नंतर. बाय.